करायचं आणि कोणालाच याचं गांभीर्य नाही. सगळं फक्त निवडणुका निवडणुका आणि निवडणुका एवढ्या चक्राभोवती सगळं फिरतंय. मला एक सांगा, पण या अशा प्रकारच्या समस्येचं सोल्युशन हे लॉंग टर्म असतं किंवा त्याच्यावर काहीतरी स्पेसिफिक आणि ठोस मार्ग निघायला लागतो? याचं पहिलं काम म्हणजे स्वाभिमानाची इंजेक्शन दिली पाहिजेत. ज्या दिवशी ही गोष्ट कळेल ना, कसं होतं, मी आता साधी गोष्ट लक्षात घ्या. मी ज्यावेळेला पहिल्यांदा परदेशी गेलो, स्वित्झर्लंडला गेलो आणि ते सगळं देश पाहायला, काय सुंदर डोंगर आणि काय 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 तिकडे रस्ते आणि काय काय प्रॉब्लेमच नाहीत. तिथे फिरत असताना पहिला माझ्या डोक्यात आलेला प्रश्न, काय आपल्या डोक्यात तोच येऊ शकतो. मी म्हटलं, इथला विरोधी पक्ष काय करतो? निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, सगळंच होतं. मग विरोधी पक्ष करतो काय? पण विरोधी पक्ष आहे तिथे कारण तिकडचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तिकडचे प्रश्न वेगळे आहेत. ज्या वेळेला आपल्याही ग्रामीण भागामधनं मंत्री लोक ज्या वेळेला शहरांमध्ये येतात, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, प्रॉब्लेम काय? रस्ते आहेत, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, मार्केट्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत. पण ते ह्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांनाच कळू शकतं की ते पुरत नाहीये. आज ट्रॅफिकची परिस्थिती तुम्ही बघितली, सगळी कोलमडलेली आहे. मी या ट्रॅफिकच्या विषयावरती आर पाटलांना दोनदा बोललो की म्हटलं, अहो यांची बैठक घ्या. पसरीचांसारखा एक माणूस आहे ज्यांनी ट्रॅफिकवरती इतका मोठा अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरती डॉक्टरेट त्यांना मिळालेली आहे. म्हटलं त्यांना तुम्ही लावा या विषयावरती कामाला. म्हणजे मुंबईचे, पुण्याचा, ठाण्याचा, आज शहरांचा जो सगळा विचका झालेला आहे सगळ्या ट्रॅफिकचा, त्याच्यावरती म्हटलं तुम्ही एक कमिटी नेमा आणि त्याच्यावरती काम करा. माझ्याकडनं, आमच्याकडनं जे काही लागेल तुम्हाला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. बरं, हे काही प्रेस पब्लिसिटीसाठी करू नका. याची पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरेंकडनं ह्या सूचना आल्यात, बिलकुल करू नका. तुम्ही परस्पर करा. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा असा शहरांवरती होत असतो. मला एक आणि दोन, जे मी काल म्हटलं की घुसणं आतमध्ये, बरं का, हे जे ज्या पद्धतीने सगळं प्रकरण चालू आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त ते तुम्हाला सांगतायत की बी केअरफुल, आमच्या वाट्याला जाऊ नका. आणि मला हीच गोष्ट मनात जी खटकते ती ही आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय. आणि उद्या भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल फक्त मी आत्ता सांगतोय, जी माझ्या काकांनी ह्याच्या अगोदर सांगितली, जी माझ्या आजोबांनी ह्याच्या अगोदर सांगितली. आणि दिवसेंदिवस या सगळ्या शहरांचा विचका होत चाललेला आहे. आज पुणे शहरामध्ये देखील असलेल्या त्या बिहारी विद्यार्थ्यांचा काय पुणे शहरातल्या लोकांना त्रास नाही होत? आज अनेक मुलींना याचा त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. पुढे तिकडे लक्ष जाणार आहे माझं. पण राजजी, आज किंवा काल 2 दिवसामध्ये जी काही एक प्रतिक्रिया उमटलेली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून किंवा ज्यांनी आंदोलन सुरू केलीत आता त्यांच्याकडून, ती प्रतिक्रिया जरी उत्स्फूर्त मानली तर हे पक्षाचं ध्येय धोरण यापुढे या लाईनवर असणार आहे का? कारण जर इलेक्शन जवळ आल्या असं समजलं समजा, तर हा पक्षाचा मुख्य मुद्दा असणार आहे का? बिलकुल. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या बाबतीमध्ये आणखीन कुठले मुद्दे तुम्हाला पक्षाच्या दृष्टीने आता महत्वाचे म्हणून घ्यायचे? निवडणूक पहिलं कसं आहे, पहिली साफसफाई, मग रंगोरंगोटी. नवनिर्माणाचा अर्थच तो आहे. पहिला चौकोन रिकामा करून घ्यायचा, मग काय आपण कपाट आणू इथे, छान खुर्ची आणू इकडे वगैरे, ते सगळं नंतर. एक प्रत्येक पक्षाची उभारणी व्हायला, त्याला सेट होण्याकरता काही वेळ लागतो. आपण ही वाट सोपी नाहीये, ही वाट खूप खाचखळग्यांची काटेरी आहे. अनेक पक्षांच्या ध्येय धोरणांमध्ये स्वतःचं वेगळं धोरण आणि वेगळेपणा तुम्हाला निर्माण करायला लागणार आहे. आता असं जर विचारलं आपल्याला की महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला नेमकं काय हवंय, असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे? नेमकं काय हवंय? मला असं वाटतं की त्याला समजून घेणारा कोणतरी माणूस हवाय. त्याला उंच भरारी मारायची त्याची इच्छा आहे, आशा आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे. पण त्याला ते कोणातरी सांगायचंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला फक्त पुढे हो एवढं सांगणारं कोणतरी हवंय. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या तरुणामध्ये काहीही कमी नाही. पण बाकीच्या पक्षांमध्ये त्याला हे मिळत नाही असं वाटतं आपल्याला? मला काय माहित.
बाकीच्या पक्षांमध्ये आजूबाजूला आपण जर बघितलं तर दुसरी फळी निर्माण करण्यामध्ये किंवा तरुण पिढीला वाव देण्यामध्ये हे पक्ष कमी पडलेत असं आपल्याला वाटतं का? अगोदरच्या खुर्च्या सोडत नाही तो, तिथे प्रॉब्लेम आहे सगळा. पण जेव्हा सत्ता येते तेव्हा प्रत्येक वेळेला महत्वाच्या पदांवर बसण्याकरता तरुण आणि अनुभवी माणसं मिळतातच असंही नाही. आपण पूर्वी बघितलेलं आपली सत्ता असताना. तरुण आणि अनुभवीचा अर्थ मला समजून सांगा. म्हणजे ज्यांना आपल्या पदावर बसल्यानंतर काय नक्की करायचं आहे याचा एक अनुभव तरी असला पाहिजे. माझं म्हणणं आहे 60 वर्ष चुका झाल्या ना, अजून 5 वर्ष काय फरक पडतो. म्हणजे हे कसं आहे की लग्नाआधी विचारण्यासारखं आहे, तुला अनुभव काय म्हणून. काय डोंबल्याचा सांगणार तू. मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो. एक नवनिर्माणाची कल्पना आपण पक्षाच्या स्थापनेच्या वेळा सांगितलेली होती. नवनिर्माणाची कल्पना आपण आपल्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला सांगितलेली होती. आत्ताचं एक अस्थिर वातावरण जर आपण बघितलं महाराष्ट्रातलं आणि देशातलं सुद्धा, कधी निवडणुका लागतील सांगता येत नाही, कधी डावे पाठिंबा काढून घेतील सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या पक्षांचं इक्वेशन बघता आपल्या पक्षाची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ही काय असणार आहे? कारण आपल्या पक्षाच्या स्थापनेनंतर आपल्याला ताबडतोब येणाऱ्या निवडणुकांमध्ये तसा फारसा वेळ मिळत नाहीये. आपली लाईन ऑफ ॲक्शन काय असणार आहे? मला असं वाटतं मी आता पक्ष बांधणी करतोय, पक्ष बांधतोय, पुढे नेतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत न्यायला, लोकांपर्यंत पोचवायला आणि लोकांना त्या पटायला थोडा वेळ जाणार. त्याच्यामुळे येणारी निवडणूक लगेच मी काहीतरी माझं टार्गेट म्हणून पकडतोय असं काही नाही. इतर पक्षांच्या बाबतीत थोडंसं तुमचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी भूमिका एकच राहणार. हे बघा, मी ज्या वेळेला पक्ष स्थापन करण्याचा ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला मला फक्त नवनिर्माण सेना असं पण नाव मला टाकता आलं असतं, करता आलं असतं. पण मी मुद्दामून महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव टाकलं कारण मला महाराष्ट्राची बॉर्डर सोडून मला बाहेर जायचं नाही. म्हणजे माहिती आहे ना, हल्ली आपल्याकडे असतात ना बरेच जण, माझ्याकडे खूप येतात, कडे तर गल्लीत पण ओळखत नसतात, राष्ट्रीय नेता व्हिजिटिंग कार्ड छापतात. हे असले कुठचेही राष्ट्रीय नेता होण्याची मी स्वप्न पाहत नाहीत, कारण माझ्या मते दिल्लीत गेलेला माणूस फुकट जातो. त्याच्यामुळे त्या भानगडीत मला पडायचं पण नाही, मला जायचं पण नाही. मला जो काही विचार करायचा आहे तो महाराष्ट्राचा विचार करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून मला जे काही करता येईल ते मी करतोय. त्यासाठी थांबायची तयारी आहे? बिलकुल. मला एक सांगा, नवीन नेतृत्व निवडताना तुम्ही काय निकष या तरुणांमध्ये लावताय आता? नाही, मला असं वाटतं पहिलं कामालाच लावलं पाहिजे ना. कसं आहे, ही काय बघायचा दिवस नाही हा, किंवा पोहे केलेत जरा गाऊन दाखव वगैरे असं काही नसतं. मुळात जो समोर येईल त्याला त्याचं काम, तू हे काम कर, ते नाही करता आलं दुसरं काम कर, त्याचा एक आयुष्याचा कल असतो की त्याला बरोबर ते समजतं की बाबा हे माझं काम आहे. आणि माझ्याकडे बरेचसे येणारे जे सगळे तरुण आहेत हे ठरवून असतात की मला आयुष्यात काय करायचंय, किंवा मला राजकारणात करायचं असेल तर राजकारणात मला कुठच्या अंगाने काम करायचंय.